श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज आपण येणाऱ्या सोमवारी म्हणजे 10 जून 2024 रोजी विनायक चतुर्थीचा योग आहे. तर या दिवशी कोणते सोपे उपाय करायचे, जे उपाय केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. मुहूर्त काय आहे, पूजा कशी करायची, ही सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बघा मैत्रिणींनो, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश पूजन केले जाते. त्यानुसार शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. हे आपल्याला माहीतच आहे. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी येत्या सोमवारी म्हणजेच 10 जून 2024 रोजी येत आहे. या दिवशी विनायक चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी श्री गणेशाचे व्रत आणि उपासना केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते. त्यानुसार जाणून घेऊया विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी काय आहे. विनायक चतुर्थी तिथी आणि मुहूर्त. पंचांगानुसार 9 जून 2024 रोजी दुपारी 3:44 विनायक चतुर्थीला सुरुवात होईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 जून 2024 रोजी दुपारी 4:14 ही तिथी समाप्त होईल. उदय तिथीनुसार विनायक चतुर्थी 10 जून 2024 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त काळ सकाळी 10:26 ते दुपारी 1:06 आहे. आता बघूया विनायक चतुर्थीला पूजाविधी कशा करायच्या. मान्यतेनुसार विनायक चतुर्थीला गणेशाची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी व्रतासह उपासना केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात, भक्तांचे संकट दूर करतात, त्यांना जीवनात सुख समृद्धी प्रदान करतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानदान करावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवघराची स्वच्छता करावी. चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड अंथरून त्यावर गणेशाची मूर्ती स्थापन करावी. यानंतर गणपती पूजेला सुरुवात करत देवाला फळे, पिवळी फुले, दुर्वा, अक्षता अर्पण करावी. श्री गणेशाला धूप, दिवा आणि नैवेद्य अर्पण करा. यानंतर गणपतीला मोदक किंवा लाडू अर्पण करा. गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद आहे तो. शेवटी गणपती बाप्पांची आरती करत सर्वांना प्रसाद वाटप करावा. बघा, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही छोटे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते लक्षपूर्वक ऐका. हळदीचा उपाय. विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेत श्री गणेशाला हळदीच्या 5 गुंठ्या घ्या आणि श्री गणाधिपतेय नमः, श्री गणाधिपतेय नमः या मंत्राचा उच्चार करताना अर्पण करा. यानंतर 108 दुर्वा घेऊन त्यामध्ये ओली हळद टाकून श्री गजवकंत्र नमो नमः, श्री गजवकंत्र नमो नमः जप करताना अर्पण करा. असे सलग 10 दिवस करा. असे केल्याने अन्नधान्य वाढीबरोबर नोकरीत पदोन्नतीही होईल. तर हा उपाय सर्वांसाठी खूप लाभदायक आहे. आर्थिक परिस्थिती ठीक करण्यासाठीचा दुसरा उपाय. वरद चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करण्यासोबतच या मंत्राचा जप करावा. यामुळे व्यक्तीच्या संपत्तीत वाढ होईल. तो मंत्र आहे ओम हस्ती पिशाचिनी लिखटे स्वाहा, ओम हस्ती पिशाचिनी लिखटे स्वाहा. या मंत्राचा जप केल्याने तुम्ही आर्थिक संकटातून तुमची मुक्तता होईल. तसेच पुढचा दुःखातून मुक्त होण्यासाठी उपाय. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची विधिवत पूजा करण्यासोबतच त्यांना सिंदुराचा तिलक लावावा. सिंदुराचा तिलक लावताना दुःखातून तुम्हाला मुक्तता मिळेल. तर हा अत्यंत साधा सोपा उपाय सर्वांनी करावा. तसेच पैशांच्या कमतरतेसाठी, आर्थिक विवंचनेतून सुटका होण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान वगैरे करून श्री गणेशाची विधिवत पूजा करावी. यासोबतच त्यांना नैवेद्यामध्ये गुळात थोडे तूप मिसळून खाऊ घालावे. असे केल्याने आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, आर्थिक परिस्थिती चांगली होते. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला 21 गुळाच्या गोळ्यांसोबत दुर्वा अर्पण करा. बघा, 21 गुळाच्या गोळ्यांसोबत दुर्वा अर्पण करा. असे केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि उपासकाची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे तुम्ही हा साधा सोपा उपाय त्या दिवशी करायला काही हरकत नाही. सगळ्यात सोपा उपाय हा आहे.
तसेच विनायक चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात असे म्हणले जाते। या दिवशी बाप्पाला शमीचे पाने अर्पण करा। ओम गणपते विघ्न विनाशिने स्वाहा। बघा आणखीन एकदा मंत्र सांगते, ओम गणपते विघ्न विनाशिने स्वाहा। या मंत्राचा 108 वेळा जप करावा। असे मानले जाते की यामुळे दुःख आणि दारिद्र्य नष्ट होते। तसेच मालमत्तेची जर समस्या असेल तर घरामध्ये मालमत्ता, विवाह इत्यादीबाबत समस्या असेल, म्हणजे मुलींची लग्न जमत नाहीत किंवा मुलांची लग्न जमत नाहीत, सतत काही ना काही तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो, तर यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे। विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला सिंदूर अर्पण करा, 21 मोदक अर्पण करा आणि गणेश स्तोत्राचे पठण करा। असे मानले जाते की यामुळे प्रत्येक कामात यश मिळण्यास आणि इच्छित परिणाम मिळण्यास मदत होते। तसेच चतुर्थीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपण करू शकतो ज्याने आपल्याला आणखीन लाभ होईल? चतुर्थीला व्रत आणि उपासनेसोबतच दानही करू शकता। गरजू लोकांना कपडे, बूट, धान्य, पैसा दान करा। एखाद्याला खायला द्या। गायींच्या निवाऱ्यासाठी, गोरक्षणासाठी पैसे द्या। मंदिरात देवपूजेसाठी पूजा साहित्य दान करा। मंदिरात जाऊन काही स्वच्छता करायची असेल तर ती करा। जेवढं तुम्हाला दान करता येईल, जेवढी आपल्याला चांगल्या गोष्टी करता येईल त्या दिवशी तुम्ही करा, ज्याने तुम्हाला आणखीन लाभ होईल आणि तुम्हाला चांगले आशीर्वाद मिळतील। सोमवार आणि चतुर्थीच्या दिवशी शिवाची पूजा। सोमवारी भगवान शिवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे, हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे। ज्योतिषशास्त्रात चंद्र हा सोमवारचा कारक मानला जातो आणि चंद्राची पूजा शिवलिंगाच्या रूपात केली जाते। त्यामुळे चतुर्थी आणि सोमवारी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा। बिल्वाची पाने अर्पण करून पूजा करावी। मिठाई अर्पण करा। अगरबत्ती आणि दिवे लावून आरती करा आणि मनोभावे शंकरांना तुमच्या मनातल्या इच्छा बोला। तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील। पण जे काही तुम्ही करता आहात ते पूर्ण मनोभावे आणि श्रद्धेने करा। मनात कोणतीही शंका न ठेवता तुम्ही मनापासून जे हवं आहे ते तुम्ही मागा। प्रकारे सोमवारी चतुर्थी असल्याने म्हणजे विनायक चतुर्थी या दिवशी भगवान शिव आणि चंद्रासोबत श्री गणेशाची पूजा करण्याचा शुभ योग जुळून आला आहे। त्यामुळे तुम्ही या संधीचा पुरेपूर फायदा घ्या। तर विनायक चतुर्थीला काय केले पाहिजे, काय केले नाही पाहिजे, ही सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिली। विनायक चतुर्थीला मुहूर्त काय आहे, केव्हा सुरू होणार आहे आणि केव्हा संपणार आहे, शिवांची पूजा कशी करायची तेही मी तुम्हाला सांगितली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।